नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नालासोपारा येथे पालिकेच्या कारवाईत गाय गंभीर जखमी. नालासोपारा पश्चिमेकडील शनी मंदिराजवळील गोशाळेवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोशाळेतील गाय गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. पालिकेने केलेल्या कारवाईवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कारवाईत गायीला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार पत्रा शेड शासकीय जागेवर अनधिकृतरित्या उभारण्यात आले होते. या संदर्भात पालिकेने संबंधितांना नोटीस देऊन बांधकामासंबंधी कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र विहित मुदतीत कोणतीही वैध कागदपत्रे सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कारवाई दरम्यान कोणत्याही गायीला इजा झालेली नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. दरम्यान भाजप आमदार राजन नाईक यांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे व या घटनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचकडे तक्रार करणार असून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाईल असे मत व्यक्त केले आहे. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हरीलाल पाल के दरमियान क्या नाम है चाचा आपका? मेरा कारवाई के दरमियान क्या हुआ था जो गाय को चोट लगी है? हमारा नाम हरीलाल पाल है। मैं यहाँ काम करता हूँ और वो लोग 9 बजे 9:10 पर यहाँ आ गए। हम लोग अपना सफाई कर रहा था। वो हमारा हाथ पकड़ के बोलते हैं कि इसको गऊ को बाहर निकालो। मैं बोला मैं गऊ हत्या नहीं करूँगा, मैं बाहर नहीं निकालूंगा। मेरा हाथ पकड़ के बोलते हैं निकालो। मैं बोला नहीं निकालूंगा। मैं बाहर चला गया। मैं बोला भाई आप लोग आए हो, साहब लोग कुछ भी कर सकते हो। साहब मेरे सेठ नहीं है, मैं क्या करूँ, मैं तो नौकर हूँ। तो बोलते हैं वो लोग अपने हाथ से जीसीबी गऊ को यहाँ से छोड़ के यहाँ ले आके अपना बांधे आके करें। उसके बाद जीसीबी चली जो बाहर तो गाय निकाल रहे थे तो उसको जीसीबी से उसको माथ में लग गया। यहाँ बहुत खून बहा। यहाँ डॉक्टर आया बोला कैसे लगा। मैं उसको बताया साहब ऐसे लगा है। वो लोग आए थे और जब लग गया यहाँ तो डॉक्टर आया, दवा दिया, अपना मलहम मेरे हाथ से बनवाया, पट्टी बांधा, तो करे बात तो वो लोग गए। काय सांगाल, आज गोमातेच्या शाळेवरती आज महापालिकेने कारवाई केली आणि गोमाता जखमी झालेली आहे, कसं बघताय याकडे? आज सकाळी वसई विरार शहर महापालिकेतर्फे शनी मंदिर शेजारील गोशाळेवरती कारवाई करण्यात आली. मागील आठवड्यात त्यांच्यावरती अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती. त्यावेळेला त्यांना सांगितलं गेलं होतं की हा गोठा तुम्ही जो आहे तो मागे न्या. त्यांनी वर्गणी काढून गोठा मागे नेला आणि आज पुन्हा महापालिकेतर्फे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात आली. ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली ती अत्यंत चुकीची आहे. गाय तिथे जखमी झाली, तिच्या संघातून रक्त येईपर्यंत एवढी कुठली कारवाई करायची होती महापालिकेला? एका बाजूला मोठ्या प्रमाणात अधिकृत बांधकाम आजूबाजूलाच आहे, लांब नाही. त्या गोमातेच्या घराच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात अधिकृत बांधकाम असताना, अधिकृत प्रकारे धंदे चालू असताना त्याच्यावरती जाणून बुजून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कारवाई करणे अत्यंत चुकीचं आहे. ज्या पद्धतीने कारवाई केली त्याचा मी निषेध करतो. त्याचबरोबर ज्यांनीही कारवाई केली, ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्याच्यावरती कडक कारवाई करण्याची मी मागणी आयुक्ताकडे करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे अशा प्रकारे मागणी करणार आहे. त्यांच्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी ते सहाय्यक आयुक्त त्या ठिकाणी तर मोठे गोडाऊन्स बांधले जात आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करताय. मग काय हे गोमातेवर कारवाई करताना यांच्याकडे काय होते? जे कारवाई करण्यासाठी सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे म्हणून आले अशी मला सांगण्यात आली. खरं म्हणजे त्यांच्या प्रभागात जर बघितलं तर असं किती प्रकारे अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्यांना कारवाईसाठी इथे खास पाचारण करण्यात का आलं याचाही आयुक्तांना आम्ही विचारणार आहोत की निलेशमध्ये एवढी एक्सपर्टी का आहे आणि हे करत असताना कुठल्याही प्रकारची काळजी न घेता गोमाता ही राज्यमातेचा दर्जा माननीय मुख्यमंत्री महोदयाने दिलेला आहे आणि गोमातेला कुठेतरी कोणवड्यात कुठेतरी शिफ्ट करणं आवश्यक होतं. अशा प्रकारे आज त्या उन्हामध्ये तडफड आहेत गोमाता, याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. यांना निलंबित करण्यासाठी तुम्ही मागणी करणार? निश्चितपणे त्या अधिकाऱ्यावरती कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी करणार आहे.